दादांचा अपघात की घातपात याचं अचूक उत्तर महाराष्ट्राला न मिळू देण्यासाठी सुनेत्रा पवारच मास्टर माइंड आहेत का? अकाली निधन आणि अकाली शपथविधी हा पहिला प्रश्न आहे. दादा विलिनीकरण करणार होते ते नाकारलं गेलं हा दुसरा प्रश्न आहे. दादा गेले आणि लगेच सुप्रिया सुळेंच्या लेकीचं लग्न नागपुरात जमलं हा तिसरा प्रश्न आहे. दादांच्या घातपात संशयावरून रोहित पवारांची FIR का घेतली जात नाही हा चौथा प्रश्न आहे. प्रश्न DGCA होतो आहे आणि उत्तर कोण देते आहे? भाजपाची ट्रोल आर्मी. असं का होत आहे हा पाचवा प्रश्न आहे. अशा असंख्य प्रश्नांवर पुन्हा प्रश्न निर्माण का होत आहे हे समजायला मार्ग नाही. अजितदादांचा अपघात की घातपात ही सर्व प्रश्न रांगेत उभी आहेत, परंतु उत्तरे मात्र बेपत्ता आहेत. DGCA लपंडाव का खेळते आहे? रोहित पवार मागताहेत ती माहिती DGCA का देत नाही? दादांच्या घातपाताची शंका रोहित पवारांसोबत अख्ख्या महाराष्ट्राला येत आहे, तर ज्यांचा पती गेला आहे त्या सुनेत्रा पवार चूप का आहेत? आपले वडील गमावलेले पार्थ पवार देखील का शांत आहेत? रोहित पवार प्रश्न DGCA आणि VSR कंपनीवर उपस्थित करीत आहे, परंतु ट्रोलिंगच्या रूपाने उत्तर मात्र भाजपाचे समर्थक देत आहेत. काल मुंबईत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यासाठी रोहित पवार इतर काही आमदारांसोबत गेले, तेव्हा FIR नोंदवतानाच एका मोठ्या अधिकाऱ्याचा ऐनवेळी पोलिसांना फोन आला आणि FIR दाखल करण्यासाठी पोलिसांनी नकार दिला. गृहमंत्री स्वतः फडणवीस आहेत, मग हा फोन नेमका कुणाचा होता? कुणाच्या दबावाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही? एकीकडे रोहित पवारांनी आपल्या काकांच्या न्यायासाठी एका अर्थाने सरकारच्याच विरोधात लढा उभारला आहे, कारण दादा सत्ता पक्षासोबतच होते, तरी देखील सत्ता पक्षातील आमदार मंत्री यावर चूप का आहेत? सत्तेसोबत असणारे खुद्द दादांचे सोबतीच यावर एक अवाक्षर बोलायला तयार नाहीत. हा काय प्रकार आहे? यावरून हा लढा सरकार विरोधातच आहे हे स्पष्ट होते. आणि दुसरीकडे सुनेत्रा पवार आपल्या पतीच्या निधनाचं कारण समजून न घेता सरकारसोबत विविध पदं भूषवित आहेत, विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत मुख्यमंत्र्यांसोबत. मंडळी, नेमकं महाराष्ट्रात चाललं काय आहे हेच काही कळायला मार्ग नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे विलिनीकरणाचा. तुम्हाला ठाऊक असेल, पुणे पिंपरी चिंचवड निवडणुकीनंतर दादा विलिनीकरण करणार होते याचे असंख्य पुरावे शरद पवार गटाने दिले आहेत. अर्थात दादांचा हा मनसुबा एक पत्नी म्हणून सुनेत्रा पवारांना माहिती नसेल ही कुणालाही न पटणारी गोष्ट आहे. मग सुनेत्रा पवारांनी एकदाही याची पुष्टी का केली नाही? या सर्व गोष्टींचा अर्थ जुळतो सुनेत्रा पवारांच्या हालचालींसोबत. गेल्या 4 महिन्यांपासून भाजपाशी अजित पवारांचं फाटलं होतं, वितुष्ट आलं होतं. हे दादांच्या अनेक विधानावरून महाराष्ट्राला कळलं होतं. अजित पवार विलिनीकरण करणार आहेत हे देखील भाजपाला किंवा महायुती सरकारला माहीत होतं. मग विलिनीकरण न होऊ देणं हा डाव कुणाचा हे समजणं फारसं अवघड नाही. कारण विलिनीकरण झालं तर पुन्हा एकदा शरद पवारांची ताकद वाढेल. अर्थातच दादा आपल्यापासून दूर गेले तर चुलते पुतणे आपल्याला भारी पडतील. आपल्याला 2029 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व विरोधक संपवायचे आहेत हा आपला एकमेव अजेंडा यापूर्वीच महाराष्ट्रात लोकांपर्यंत पोहोचला होता. अशा अनेक घडामोडी गेल्या 4 महिन्यांपासून घडत होत्या आणि याच वळणावर अचानक अजित पवारांचं विमान अपघात होणं हे सर्व शंकास्पद वाटते मंडळी. नंतर तात्काळ मग सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी होणं, गटनेतेपदी निवड होणं, मग लगेच काय बीड आणि पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळणं. एवढी बक्षिसं कशासाठी? एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय विचार करू शकतो? तर पतीच्या मृत्यूचं गूढ उकळणं महत्वाचं की सत्तेच्या आसनावर आरूढ होणं महत्वाचं? आणि मग लगेच पार्थ पवारांची राज्यसभेसाठी वर्णी लागणं, इथे देखील तेच आहे. वडील गेले, कसे गेले, हा विमान अपघात होता की घातपात हे पार्थ पवारांना जाणून घेणं महत्वाचं वाटत नसावं का? पतींचं निधन झालं, अपघात होता की घातपात हे समजून घेण्यासाठी सुनेत्रा पवारांनी चिंतातूर असणं स्वाभाविक नव्हतं का? वडील गेले, आपलं अकाली छत्र हरवलं, मिळणारी पदं महत्वाची आहेत की वडिलांच्या निधनाचं कारण शोधणं गरजेचं आहे? या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने अख्ख्या महाराष्ट्राची शंका दिवसेंदिवस बळावत चाललेली आहे. पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार मात्र या मुद्द्यावर एक अवाक्षर बोलायला तयार नाहीत. हे काय गौडबंगाल आहे? मंडळी, दाल में कुछ तो काला है, शायद आगे और कुछ बड़ा होने वाला है. यावरून अनेक शंका कुशंका आणखी वाढत आहेत. पवार कुटुंबाची नेमकी काय मजबुरी आहे? दादांच्या सिंचन घोटाळ्याची फाईल अजूनपर्यंत जिवंत तर नाही ना? पुणे येथील पार्थ पवारांचा जमीन घोटाळा पुन्हा वर येण्याची धमकी तर मिळाली नसेल ना? शेवटी या मायलेकांना या गोष्टीची काळजी आहे
की पक्ष थोरल्या पवारांच्या ताब्यात जाऊ नये ही काळजी आहे. जीव गेला तर गेला, दादा परत येणार नाही ना, मग सत्तेला कशासाठी दूर सारायचं? सत्तेपुढे बापाचं नातं लहान लहान वाटतं का हो? पतीसोबत केलेल्या संसाराच्या आठवणींची विस्मृती झाली असावी का? मंडळी, सर्व प्रश्न महाराष्ट्रातील सामान्य माणसांना पडणं स्वाभाविक आहे. कारण एखादा लोकप्रिय नेता हा कुटुंबाचा जेवढा असतो किंबहुना त्याही पेक्षा जास्त तो लोकांचा असतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच दादांना लोकनेता म्हणायचे. आज बारामतीमध्ये DGCA आणि VSR कंपनीवर एक FIR दाखल करण्यासाठी रोहित पवार हजारोंच्या संख्येने ठाण्यात पोहोचले. परंतु मी हा व्हिडिओ हाती घेईस्तोवर FIR घेतल्या गेली नव्हती. कुणाचा दबाव आहे पोलिसांवर? यावेळी सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, त्यांच्यासोबत पवार परिवारातील फक्त युगेंद्र पवार एकटे त्यांच्यासोबत होते. याशिवाय दुसरा कोणीच व्यक्ती त्यांच्यासोबत पवार कुटुंबापैकी नव्हता. कारण काय? जर सुनेत्रा पवार, पार्थ पवार सत्तेसोबत असेल तर रोहित पवारांचा हा लढा फार काळ टिकेल असं अजिबातही वाटत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे यापूर्वी झालेल्या अशा अनेक संशयास्पद मृत्यूसोबतच अजितदादांच्या मृत्यूचं देखील कोडच राहील का? तर होय. कारण काय? तर एका घराचे 2 घरं आणि तिसऱ्याचं झालं बरं, अशी अवस्था पवार कुटुंब दुभंगल्याने झाली आहे असं वाटतं. शेवटी या दोन्ही राष्ट्रवादीचे नेते, समर्थक, कार्यकर्ते हे एकेकाळी एकच होते हो. किंबहुना यातील असंख्य चाहते आजही विलिनीकरणाचे समर्थकच असतील, हे लक्षात घ्या. परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं म्हणतात. आपल्या पक्षावर असंख्य लोकांनी प्रेम केलं आहे. हा प्रेमभंग करण्यासाठी सुनेत्रा पवार आणि त्यांचं कुटुंब जबाबदार असेल का? हा देखील प्रश्नच आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची उकल कधीही होणार नाही. कारण काय? तर नाईलाजाने असो की सत्तेच्या हव्यासापोटी असो, मास्टर माइंड मात्र सुनेत्रा पवारच ठरतील असं वाटत आहे. परंतु या कुटुंबाने एक लक्षात घेतलं पाहिजे, दादांनी आपल्या बळावर, आपल्या कार्यकर्तृत्वावर हा लाखोंचा समुदाय गोळा केला होता. अनेक वर्ष त्याला लागली. अर्थात दादांमुळे लोक आणि लोकांमुळे दादा, असंच हे समीकरण सुनेत्रा पवारांनी खोडून काढलं का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. त्यामुळे ज्यांचा घात झाला असं जर महाराष्ट्राला वाटत असेल तर शेवटी फायदा काय? कारण या सर्व हालचालींमध्ये खुद्द दादांच्या पत्नीच मास्टर माइंड असेल तर रोहित पवार काय करतील? असो मंडळी, आपल्याला नेमकं काय वाटतं? आपलं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमान. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.